नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर मुलांनो, आता आपण आम्हाला हे समजले या भागातील स्वाध्याय एकत्र सोडवूया. प्रत्येक प्रश्न नीट समजून घेऊया. प्रश्न 1. कवितेत आलेले शब्द चौकोटीत लिहा. अ. कवितेत वर्णन केलेल्या महिन्याचे नाव कोणते? होय, बरोबर उत्तर आहे सरावण, श्रावण. अ. मोराच्या संगतीने नाचणारी कोण? उत्तर आहे लांडोर. ई. रात्री डराव डराव करणारा कोण? होय, उत्तर आहे बेडूक. छान. प्रश्न क्रमांक 1 पूर्ण झाला. प्रश्न 2. आकृती पूर्ण करा. आता श्रावण महिन्याची वैशिष्ट्ये लिहूया. आपण 4 वैशिष्ट्ये लिहू शकतो. 7 रंगांचे तोरण, इंद्रधनुष्य, रिमझिम पाऊस, मोराचा नाच, बेडकांचे डराव डराव गाणे. अशी 4 वैशिष्ट्ये लिहिल्यास उत्तर पूर्ण होईल. प्रश्न 3. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. श्रावण महिन्यातील निसर्गाचे वर्णन करा. श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवागार निसर्ग दिसतो. रिमझिम पाऊस पडतो. आकाशात इंद्रधनुष्य दिसते आणि वातावरण आनंददायी होते. अ. मोर आणि बेडूक पावसाचा आनंद कसा व्यक्त करतात? मोर पिसारा फुलवून आनंदाने नाचतो. बेडूक डडाव डडाव असा आवाज करून पावसाचा आनंद व्यक्त करतात. प्रश्न 4. रिकाम्या जागा भरा. चला, आता रिकाम्या जागा भरूया. अ. 7 रंगांचा तोरण कसा अबारी चोवल? अ. काळजात धाकधूक इजा किल्लोर करती. ई. सरावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक. ई. धारा नाचत नाचत थेंबा धरते ताल. खूप छान. प्रश्न 6. 7 रंगांचे तोरण या शब्दसमूहाचा अर्थ सांगा. 7 रंगांचे तोरण म्हणजे आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य. शब्बास मुलांनो, आपण आज प्रश्न क्रमांक 1 ते 6 सर्व उत्तरे समजून घेतली. आता ही उत्तरे स्वतः आपल्या वहीत स्वच्छ अक्षरात लिहा आणि पुन्हा एकदा वाचून काढा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील पाठात.